नमस्कार, मी गौरी आणि हे आहे आपलं मराठी युट्यूब चॅनल अमेरिकेचा. सकाळी सकाळी आज सगळे आपल्या इंडोर प्लांट्सना थोडंसं ऊन द्यावं म्हणून बाहेर ठेवलेलं आहे. ऊन असं नाही, ज्यावेळी वातावरण जरा छान असतं म्हणजे खूप कडक असं ऊन नसतं त्यावेळी कधीतरी अधूनमधून मी हे सगळे प्लांट्स बाहेर ठेवत असते. ट्रॉपिकल प्लांट्स आहेत हे सगळे, त्यामुळे त्यांना अशा प्रकारच्या वातावरणाची सुद्धा अधूनमधून गरज असते. तर सांगायचा मुद्दा असा की विचार करत होते आज वीकेंड आहे, काहीतरी छान गोष्ट करूयात. आणि या झाडांना बाहेर ठेवता ठेवता डोक्यात आलं, अरे आपल्याला इथलं शेत बघायचं राहिलंय. आठवतं मी तुम्हाला विचारलं होतं की तुम्ही जरा विषय सुचवा व्हिडिओसाठी. तर खूप जणांनी हा विषय सुचवला होता की एकदा तिथलं शेत दाखव आम्हाला, अमेरिकेतलं शेत. तर तुम्हाला मी खूप वेळा दाखवलं होतं. तर आता समर हार्डली एका महिन्याचा राहिलेला आहे, त्यामुळं नंतर काय आपल्याला इथलं शेत बघायला मिळणार नाही. एकदा का विंटर सुरू झाला, पावसाळा इथं जास्त असतो म्हणजे पाऊस जास्त असतो, तर ते सगळं वातावरण पुन्हा बदललं तर आपल्याला कदाचित शेतातून फेरी मारता येणार नाही. त्यामुळं आज क्विक प्लॅन केला, बघितलं आसपास कुठं असं एखादं शेत आहे जिथं आपल्याला जाता येईल. आणि असं एक जवळचं शेत मिळालंय, तर जाऊयात आज तिकडच्या शेतात. आपल्या होम टूरच्या व्हिडिओमध्ये कोणीतरी विचारलं की मग पार्किंगसाठी जागा कुठे आहे. तर हे आहे अंडरग्राऊंड पार्किंग, याच्यावर आपलं घर आहे. आणि सगळेच म्हणजे या बिल्डिंगमध्ये जेवढी काही घरं आहेत तेवढ्या सगळ्यांचंच पार्किंग इथे खाली आहे. म्हटलं तुम्हाला डायरेक्ट हे दाखवूनच या प्रश्नाचं उत्तर द्यावं. तिकडे 1 नंबरच्या पार्किंगमध्ये आपली गाडी आहे. रस्त्यानं जाताना सुद्धा बऱ्याच मोकळ्या जागा दिसतात. मला कळतच नाहीये पण की ही शेतीच आहे की काय, कारण तिथं पीक कुठलं घेतलेलं दिसत नाहीये, अंदाज येत नाहीये. पण इकडं शेती भरपूर आहे एवढं नक्की. आपण आता या फार्म मध्ये पोहोचलोय आणि आम्हाला असं वाटतंय अरेच्या कोणी आहे की नाही इथे. त्यात ऊन आभाळ आहे. गाड्या सुद्धा थोड्याच आलेल्या आहेत. छोटंसं फार्म आहे त्यामुळे जास्त गर्दी नसणार हे अपेक्षित आहे. गाडी पार्क करूयात आणि तिकीट घेऊयात. फक्त $5 एवढी इथं एंट्री फी आहे. तर हे आहे बेडफोर्ड लँडिंग फार्म. दिसतानाच म्हणजे एंट्री केल्या केल्याच मला असं वाटलेलं की छोटंसं आणि मस्त असं हे शेत असणार आहे आणि फार गर्दी नसल्यामुळे आपल्याला आज ते निवांत फिरता येणार आहे. बघूयात आपण फिरून. इथे स्वागतालाच त्यांनी हा ट्रॅक्टर ठेवलेला आहे. इथे सुद्धा आपण फोटो काढू शकतो. सगळ्याच सनफ्लॉवर फील्ड मध्ये मला वाटतं अशा प्रकारचे ट्रॅक्टर असतातच. आता आपण मागे ट्युलिप फील्डला गेलेलो, तिथे सुद्धा असे ट्रॅक्टर्स होते. ही छोटीशी तिकीट खिडकी आहे यांची. 3 वर्षांच्या आतली मुलं फ्री आहेत, पण आपलं पिल्लू मोठं आहे त्यामुळे त्याच्यासाठी आहे फी. छोटस असलं तरी मला एकदम मेंटेन केलेलं फार्म वाटतंय. मस्तपैकी आपण इथं मला असं वाटतंय पिकनिक करू शकतो. म्हणजे खायचं प्यायचं असेल तर त्यासाठी हा तंबू असावा. मुलांसाठी गेम्स ठेवलेले आहेत इथे. हे जे फार्म आहे ना, हे मुख्यतः त्यांनी याला फॉल फार्म म्हटलेलं आहे. म्हणजे पंपकिन पॅचेस जे असतात, समोर तुम्हाला दिसत असतील भोपळ्याचे वेलच वेल आहेत, किंवा फॉल मधल्या ज्या गोष्टी असतात तर त्या इथं, त्या ऍक्टिव्हिटीज इथं मोठ्या प्रमाणावर होतात. त्यामुळे तरी सुद्धा आता त्यांनी सनफ्लॉवर पासून सुरुवात केलेली आहे. आता सगळीकडेच इकडे सनफ्लॉवरचे फेस्टिवल सुरू आहेत. इथं जवळच एक रिचमंड नावाची सिटी आहे, तिथला एक सनफ्लॉवर फेस्ट खूप प्रसिद्ध आहे. पण हा जवळच्या जवळ असल्यामुळं अभिला म्हटलं आज आपण इथे जाऊयात. नेहमीप्रमाणे माझ्या सगळ्यात आवडती गोष्ट, फुलंच फुलं. मी ही सगळी भोपळ्याची पानं बघितली आणि त्यांना विचारलं की भोपळ्याची पानं काढू शकतो का. मला अर्थातच असं वाटलं भाजीसाठी कोवळी पानं घ्यावीत आणि ते म्हणाले हो तुम्ही घेऊ शकता. मला जेवढी पाहिजे होती तेवढी भरपूर पानं मी या भोपळ्याच्या वेलांची घेतलेली आहेत. आता याची मस्त भाजी होणार आहे. 1 वर्षानंतर मी ही भाजी खाणार आहे. आपल्या बॅकयार्ड मध्ये भोपळ्याचा वेल लावलेला तुम्हाला माहिती असेल, खूप वेल लावले होते आणि त्यावेळी भरपूर मनसोक्त गेल्या सीझन मध्ये ही भाजी खाल्ली होती. त्याच्यानंतर आत्ताच. चला आता बाकीचं शेत जरा फिरूयात. हे असे छान छान त्यांनी प्रॉप्स सुद्धा इथे ठेवलेले आहेत. हे अॅग्रो टुरिझमचाच इथं प्रकार आहे. त्यामुळं
कमर्शियलाइज करण्याच्या दृष्टीनं, लोकांना आकर्षित करण्याच्या दृष्टीनं इथले अशाच प्रकारचे शेत आपण बऱ्याचदा बघितलेले आहेत. मी ज्यावेळी शोधत होते की इथं मुख्य पीक कुठलं आहे, काय काय बेसिक इथल्या शेतीची माहिती बघत होते, जसं मी नेहमी सांगते त्याप्रमाणे कॅनडा हा भारताच्या तिपटीपेक्षा मोठा देश आहे. त्यामुळे इथं वेगवेगळे प्रोव्हिन्स आहेत, प्रत्येक ठिकाणची भौगोलिक परिस्थिती वेगळी आहे. त्यामुळं कुठल्याही एक असं जनरलाइज आपल्याला इथं कुठलीच गोष्ट करता येत नाही. इथलं वातावरण आणि बाकी तिकडच्या पूर्वेकडच्या वगैरे प्रोव्हिन्स मधलं वातावरण यात जमीन आसमानाचा फरक आहे. त्यामुळं मी काही गोष्टी सांगत असताना हे समजून घ्या की मी ज्या प्रोव्हिन्स मध्ये राहते तिकडचे संदर्भ जास्तीत जास्त यामध्ये असू शकतात. पण आता मी ओव्हरऑल तुम्हाला सांगते की कॅनडाचं जे मुख्य पीक आहे तर ते आहे व्हीट, गहू. जसं US चं मुख्य पीक होतं मका, तसं इथलं मुख्य पीक व्हीट आहे, गहू आहे. कॅनडामध्ये खूप सुपीक अशी सपाट जमीन आहे, शिवाय थंडी आहे, ज्यामध्ये गहू हे पीक कमी कालावधीत घेता येतं. म्हणून तर जगातला एक प्रमुख गहू निर्यात करणारा देश आहे कॅनडा. दुसरी गोष्ट, मी लँड होल्डिंग इथले बघत होते की एका शेतकऱ्याचं सरासरी किती एकर शेत असतं, तर तो आकडा होता 807 एकर. ही इथलं ऍव्हरेज लँड होल्डिंग आहे. म्हणजे केवढ्या मोठ्या प्रमाणात ही शेती असेल तुम्ही विचार करू शकता. गव्हासोबतच कॅनोला हे सुद्धा कॅनडातलं एक मुख्य पीक मानलं जातं. निर्यात इथं शेतमालाची इतक्या मोठ्या प्रमाणात होते, त्यामुळे यांच्या अर्थव्यवस्थेत शेती क्षेत्राचं योगदान मोठं आहे. शिवाय इथली शेती खूप आधुनिक पद्धतीनं केली जाते, उपग्रहांच्या मदतीनं वगैरे केली जाते. रोजगार निर्मिती खूप मोठ्या प्रमाणावर इथल्या शेतीतून होत असते. तुमच्याशी बोलता बोलता इथले सनफ्लावर्स दाखवले मी तुम्हाला. ते मोठी मोठी सूर्यफूल आहेत. सूर्यफुलाचं पीक इकडे मोठ्या प्रमाणात घेतलं जातं आणि मुख्य 3 गोष्टींसाठी त्याचा उपयोग इथली माणसं करतात. पहिली गोष्ट तर आपल्याला माहितीये की सूर्यफुलाच्या बिया या स्नॅक्स म्हणून खाण्यासाठी वापरतात. दुसरी गोष्ट, तेल निघतं त्या बियांपासून. आणि तिसरा सगळ्यात महत्वाचा इकडं सूर्यफुलांच्या बियांचा उपयोग केला जातो, ते म्हणजे पक्ष्यांचं खाद्य म्हणून. मोठे मोठे भोपळे मला इकडच्या पॅच मध्ये तयार झालेले दिसत आहेत. एक पंपकिन फेस्ट आठवतोय का तुम्हाला मी दाखवलेला? जगातले सगळ्यात मोठे भोपळे त्या स्पर्धेमध्ये येतात, त्यातून नंबर काढला जातो की कुठला मोठा भोपळा आहे. आणि हॅलोवीन दिवशी तो 1000 फूट उंचीवरून क्रेननं खाली टाकून फोडला जातो. हा इव्हेंट मी तुम्हाला दाखवला होता. कदाचित इथे सुद्धा असे पंपकिन ड्रॉपचे इव्हेंट्स होत असावेत. मोठे मोठे भोपळे इथे सुद्धा दिसत आहेत. तिकडून ट्रेन चालली आहे. हे माझ्या मागे जे दिसतंय ते आहे यांचं मक्याचं शेत. मी ज्यावेळी यांना विचारलं की नक्की काय काय विकताय तुम्ही ते आधी सांगा, म्हणजे भोपळ्याची पानं घेण्याच्या आधी, तर त्यांनी सांगितलं तुम्ही इथे मध घेऊ शकता, मध विकण्यासाठी आहे, काकड्या आहेत विकण्यासाठी, कणसं आहेत ताजी, त्यानंतर झुकिनी आहेत, अजून काहीतरी त्यांनी एक सांगितलं, बहुतेक सनफ्लावर, सनफ्लावर आहेत. आणि बाकीची जी सुद्धा फुलं आहेत, म्हणजे सूर्यफुलं सोडून जी कलरफुल फुलं दाखवली तर ती सुद्धा आहेत. तर हे सगळं इथं विकण्यासाठी आहे. त्यामुळे आपण इथली कणसं सुद्धा तोडू शकतो ताजी ताजी. मका हे सुद्धा इथल्या मुख्य पिकांपैकीच एक आहे, पण जनावरांना खाण्यासाठी त्याचा जास्त उपयोग केला जातो आणि इथेनॉलच्या प्रोडक्शनसाठी. मला शेत खूप आवडतं, पण लहानपणापासून आमच्याकडे शेती कधीच नव्हती. आमचं किराणा दुकान होतं आणि तेच एक अर्थार्जनाचं माध्यम होतं. शेती अशी कधीच नव्हती, पण तरी सुद्धा मला खूप आठवणी आहेत शेतीविषयीच्या. बाकीच्यांचं शेत असायचं आणि पूर्वी असं नसायचं ना, कोणी कोणाच्या शेतात जायचं नाही. तर संध्याकाळी फिरायला माझी मम्मा आम्हाला सगळ्यांना त्या शेतात न्यायची. तुरीच्या शेंगा जर लावलेल्या असतील तर इतकी मजा यायची त्या कोवळ्या तुरीच्या शेंगा खायला. सोबत मम्मानी भडंग घेतलेला असायचा, कधी कांदा वगैरे चिरून घेतलेला असायचा, त्यानंतर
दुपारची राहिलेली भाकरी असायची, तेल चटणी असायची आणि तो असा कढीचा डबा, हे सगळं घेऊन आम्ही ढबेवाडीतल्या शेतात फिरायला जायचो. ही माझी खूप खास आठवण आहे. किती व्हरायटी वाटतेय मला इथं सूर्यफुलांची. केशरी पाकळ्यांची सूर्यफुलं आहेत, मध्यम आकाराची आहेत, अगदी मोठ्या ताटा एवढी अशी सुद्धा मोठी मोठी सूर्यफुलं आहेत. हा तयार झालेला मका दिसतोय. माझी आई परवा सांगत होती, अगं पूर्वी आपल्या लहानपणी जी साधी कणसं मिळायची तशी आता मिळतच नाहीत. सगळीकडे स्वीट कॉर्नच दिसतात. तुमचा काय अनुभव आहे? नाहीत मिळत का आता आपल्याकडे साधी कणसं? हे बघा, ही मधली मधली केवढी मोठी मोठी सूर्यफुलं आहेत. इकडं सगळीकडे ना मध्ये मध्ये भोपळे तयार झालेले आहेत. आवी सुद्धा माझ्यासाठी काही काही फिल्मिंग करतोय मध्ये मध्ये. मला म्हणाला, तुला जी माहिती सांगायची आहे ती सांगत तू चालत राहा, मी सुद्धा काही व्हिडिओज घेत राहतो अधूनमधून क्लोजअप. हे त्यांनी एक प्रॉप केलं इथे. इथे फोटो काढूयात कारण त्यांच्या शेताचं नाव आहे बेडफोर्ड लँडिंग फार्म. सूर्यफुलांच्या शेतात खास काही माणसं फोटोशूटसाठी जातात, पण हे शेत त्या प्रकारातलं नाहीये. कारण एका वेळी ती अशी जी हजारो सूर्यफुलं फुललेली दिसतात आणि ती अशी बॅकग्राऊंडला येतात तेव्हा ते जास्त सुंदर दिसतं. पण हे त्या प्रकारातलं शेत अजिबात नाहीये. जस्ट एक छोटासा फेस्टिवल त्यांनी केलेला आहे आणि सगळी फुलं अजून फुलली सुद्धा नाहीयेत. बापरे, या बाजूला तर ही जी सूर्यफुलं आहेत अक्षरशः मला 10-10 फूट वाढलेली दिसतात. केवढी उंच आहेत ती. या सगळ्या शेताला पाणी देण्याच्या पद्धती सुद्धा खूप ऍडव्हान्स असतात. मी इथं तुम्हाला त्याचा फोटो दाखवते. अशा प्रकारचे चाकांवर हे बांधलेले असतात तुषार सिंचन आणि ते सगळ्या शेतामध्ये फिरत असतं. काही ठिकाणी तर इतकं मोठं लँड होल्डिंग असतं की छोटे छोटे एअरक्राफ्ट असतात, म्हणजे छोटी विमानं, त्याच्यातून बऱ्याचदा फवारणी केली जाते किंवा पाणी दिलं जातं. आता हे अगदीच छोटं आहे शेत, त्यामुळे इथं काय पद्धत आहे मला तर कुठंच काही दिसलं नाही इरिगेशनचं काय. पण मला असं वाटतं की असावं इथं सुद्धा तुषार सिंचन किंवा अशाच प्रकारची कुठली तरी सोय असावी. हा जो जुलै ऑगस्टचा सीझन असतो हा फार्मिंग सीझनच आहे आणि याच्यामध्ये एवढे छान छान बेरी फार्म्स असतात, ऍपल फार्म्स असतात. हे सगळं आपण पिकिंग सुद्धा करू शकतो. तिथं जाऊन आपल्याला भाज्या सुद्धा आपल्याला हव्या त्या पिक करू शकतो. मी तर बघितलं इथं कॅनडामध्ये आमच्या आसपास सुद्धा इतक्या पंजाबी माणसांची शेती आहे ना, आणि त्याच्यामध्ये त्यांनी मेथी किंवा ब्राजगिरा अशा प्रकारच्या सुद्धा भाज्या लावलेल्या आहेत. त्या सुद्धा आपल्याला काढता येतात. एकदा मला तशा प्रकारच्या शेतात जायचं आहे की जिथून आपण आपल्या भारतीय पालेभाज्या विशेषतः घेऊ शकतो. बेरी पिकिंग साठी पण जायचं होतं, पण यावेळी ते जमलं नाही. आम्ही गेल्या वेळी गेलो होतो स्ट्रॉबेरी पिकिंगला चास्कामध्ये असताना. छान वाटतं की नाही, छोटस आहे शेत पण खूप मस्त आहे. शेत ही गोष्टच आनंद देणारी आहे. खरंय, खूप आनंद देणारी आहे. कारण त्याच्या इतकं असं शुद्ध वातावरण, जंगल, शेत असं वातावरण आपल्या आसपास, घराच्या आसपास नाही मिळत. जर तुमचं घर अशा एखाद्या रिमोट ठिकाणी जर नसलं तर नाही मिळत. गाड्या सतत आसपास असतात. मला आतापर्यंत वाटायचं शेत घ्यावं, शेती करावी. आता नाही वाटत. आता का नाही वाटत? आता असं वाटतं की नाही, खूप कष्टाचं काम आहे. नाही, खरंच शेती हे भयानक कष्टाचं काम आहे. ती गंमत नाहीये. हे असं $5 देऊन फिरायला येणं, थोडीफार पानं भोपळ्याची विकत घेणं, हा, हे फार सोपी गोष्ट आहे. पण ऍक्च्युअल जे शेती करतात, जे शेतकरी, त्यांची दुःख, त्यांचे कष्ट त्यांना माहिती. आपल्याकडे तर मध्ये स्वतःच घर घेतल्यावर कळालं ना, बॅकयार्ड साफ करताना वगैरे, तेव्हा कळालं खरं की किती कष्ट असतं. आपल्याला 10 गुंठ्यात एवढं काम होतं. बरोबर, पिकं पण घेत नव्हतं तरी सुद्धा फक्त मेंटेन करण्याचं एवढं काम होतं. मग एका शेतात तर रोज किती काम असेल, किती. आणि ती जमीन दरवर्षी तशीच तयार झाली पाहिजे. बरोबर. आणि त्यात निसर्ग असा, हा, अवघड काम आहे.
त्यामुळे आपल्याकडच्या शेतकऱ्यांचे तर प्रॉब्लेम्स आणि ते सगळं वाचलं ना की फार त्रास होतो खरं तर. कारण विदर्भातल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या असतील किंवा द्राक्ष पिकांचं दरवर्षी होणारं नुकसान असेल, हे आपण पेपरमध्ये वाचून सोडून देतो, पण त्या माणसाला तिथं ते सगळं फेस करणाऱ्या माणसांना काय वाटत असेल त्यांनाच माहिती. आपल्याला इथे एका महिन्याचा पगार नाही आला तर सगळं गणित हलतं. तिथं विचार बरोबर कर आहे. ना, अख्ख्या अख्ख्या वर्षाचं परत त्यांचं ते हे होतं. कोकणामध्ये आंब्याचा आंब्यांचं, प्रॉब्लेम हा, होता, दरवर्षी काही ना काहीतरी होतं. खरंय. इथल्या मातीविषयी सुद्धा बऱ्याच जणांना प्रश्न पडतो की आपल्यासारखीच माती असते का? वेगळी वाटते. आवी म्हणतोय लांबून, नाही थोडीशी वेगळी माती आहे ही. काळी माती नाही, ही पाणी धरून नाही ठेवत माती. आवीचं म्हणणं असं आहे की ही रेतीसारखी माती आहे, ही पाणी धरून ठेवत नाही. ही वाळू सारखी माती आहे. पण मग त्याच्यात पण असणार ना काय ते ह्युमस असतं ते काळ्यामध्ये, झाडांसाठी आवश्यक घटक. ते देऊ शकतात ना ऍडिशनल. बरोबर. पण तुला वाटतं की ही पण सगळीकडे सारखी नसेल माती, इथं सुद्धा खूप फरक असेल. जसं जसं डोंगरावर वेगळे असते, हा. लेअर. आपल्याकडे कोकणात लाल माती, तसं इथं सुद्धा खूप व्हरायटी असणार आहे मातीची. या भागात आले नव्हते मी मगाचपासून. आता आपण इकडचा पण भाग बघूयात. प्रॉप्स बघा त्यांनी किती छान छान ठेवलेत. आणि तिकडे बघा तो ट्रक. फोटो एवढे ब्राईट येतात ना, जर अशी पिवळी बॅकग्राऊंड असेल तर, किंवा अशी छान म्हणजे भडक रंगाची एखादी बॅकग्राऊंड असेल तर. इथं मला झुकिनी दिसतात मोठ्या मोठ्या. आधी वाटलं हे भोपळे आहेत, परत असं वाटलं की असे झुडपाला कसे भोपळे लागतील, तर या झुकिनी अशा मोठ्या मोठ्या झालेल्या आहेत. थांबा मी कुठली दाखवू तुम्हाला. हा, इकडे आहेत. खूप मोठ्या मोठ्या आहेत या. हा, इथे स्पष्ट दिसेल आपल्याला. इथे या झुकिनी आहेत. ओ वाव, यांचं इथं पेटिंग झू सुद्धा दिसतंय छोटसं. बकरी सोडल्यात त्यांनी. इथल्या खूप फार्म्स मध्ये अशा प्रकारचं पेटिंग झू असतं. अर्थात हे तर खूप छोटस आहे. थोड्याच इथे आपल्याला बकरी दिसतात, पण बऱ्याच ठिकाणी लामाज असतात, छोट्या छोट्या गायी असतात, डुकरं सुद्धा असतात. हे सगळे फार्म अॅनिमल आहेत ना. मेंढ्या असतात. आणि जे आत लाल रंगाचं दिसतंय ते त्यांनाच खेळण्यासाठी असं उभं केलेलं स्ट्रक्चर आहे. मध्ये पूल दिसतोय, इकडून तिकडं ते जाऊ शकतात. झोपाळा दिसतोय, त्याच्यावर ते झोका घेऊ शकतात. असे इथं बकऱ्यांचे लाड आहेत. छोट्या मुलांसाठीची छान छान खेळणी. ओ, सँड मध्ये पण खेळू शकतो. बिल्व, तू सँड मध्ये नाही खेळायला? एवढे ट्रक्स ठेवलेत त्यांनी सँड मध्ये खेळायला. खेळला ना, कारण बिल्वला खूप आवडतं वाळूत खेळायला. इथल्या खूप फार्म्स मध्ये अशा प्रकारचं पेटिंग झू असतं. अर्थात हे तर खूप छोटस आहे. थोड्याच इथे आपल्याला बकरी दिसतात, पण बऱ्याच ठिकाणी लामाज असतात, छोट्या छोट्या गायी असतात, डुकरं सुद्धा असतात. हे सगळे फार्म अॅनिमल आहेत ना. मेंढ्या असतात. आपण आता इथून बाहेर पडतोय. बघूयात आता आपल्या भोपळ्याच्या भाजीचे किती रुपये होतात. काकडी घेतोस? हा, घे ना. थालीपीठासाठी मस्त वाटेल. नाही तर एकच घे, छान अशी. खायला पण छान असते. आवडते का तुला? आमच्याकडे याला काटेवाळूक म्हणतात. तवस. तवस. तवसच बहुतेक. तुमच्याकडे काय म्हणतात? आणि आधीच सांगेल तुम्हाला की किती रुपये झाले आपले. फक्त $4. $4 मध्ये ही पिशवी भर भाजी आणि या 2 मोठ्या काकड्या आपल्याला मिळालेल्या आहेत. याची तर किंमतच नाही करू शकत. हे मिळतच नाही. अशी छोटी भोपळ्याची पानं तुम्हाला कुठल्या ग्रोसरी स्टोअर मध्ये मिळतील? कुठेच नाही. काय म्हणतात ना, मन मोठं असतं, इथं पण आहे. इथं पण आहे. इथेही ते जाणवतं. कसा वाटला आजचा व्हिडिओ मला कमेंट मध्ये नक्की सांगा. भेटत राहू अशा छान छान व्हिडिओ सहित. आणि हो, अजून एक फार्म मी तुम्हाला दाखवणार आहे जिथं आपल्याला गोठा बघायला मिळणार आहे आणि इथे दूध काढण्याची प्रक्रिया कशी असते, डेअरी थोडक्यात, ते सुद्धा मला तुम्हाला दाखवायचं आहे. लवकरच तो सुद्धा व्हिडिओ घेऊन तुमच्या भेटीला येईन. बाय बाय.